सांगली जिल्हा 2 पुढाऱ्यांचा जिल्हा असल्याचं बोललं जातं, पण हा जिल्हा 12 बलुतेदारांचा आहे। 1990 ते 2024 पर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी एकही मोठा प्रकल्प आणला नाही। वसंतदादांसह कृष्णाकाठच्या नेत्यांनी दुष्काळी भागात कृष्णेचं पाणी येऊ दिलं नाही। 2.5 वर्ष जलसंपदा मंत्रिपद मिळून देखील काम केलं नाही। जत तालुक्यासह दुष्काळी भागावर त्यांनी अन्याय केला असल्याचा आरोप जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। स्टेशन चौकात सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीने जतचे आमदार गोपीचंद पडळकर, सांगलीचे आमदार सुधीर गाडगे आणि सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते। सभेला सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष तात्यासाहेब गडदे, माजी आमदार दिनकर पाटील, पैलवान पृथ्वीराज पवार, माजी महापौर संगीता खोत, आकाराम मासाळ, डॉक्टर रवींद्र आरळी, ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी जण उपस्थित होते। गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, खोट्या केसमध्ये मला अडकवून येथील कारागृहात टाकले होते। आज येथील स्टेशन चौकात माझा सन्मान होतोय, ही अभिमानाची बाब आहे। राजसत्ता आणि राजपाठ हा हिसकावूनच घ्यावा लागतो। एका ध्येयातून वाटचाल केल्यामुळे आज निवडून आलोय। लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विषय मांडले। हा जिल्हा 2 पुढाऱ्यांचा आहे असं म्हटलं जातं। त्यांच्या विचारांचा जिल्हा म्हटलं जातं, परंतु त्यांच्या विचाराचा काही फायदा झाला नाही। जिल्ह्यातील मातब्बर नेते मंत्रिमंडळात असताना 10,000 बेरोजगारांना काम देणारा प्रकल्प आणता आला नाही। जिल्ह्यात आता 1990 ची टीम बाहेर पडत आहे। इस्लामपूरचे जयंतराव एकटेच राहिलेत, पण ते विधानसभेला 11,000 मतांनी निवडून आले, म्हणजे पडल्यासारखेच आहेत। आर पाटील यांचा मुलगा आमदार झाला, पण माझा मुलगा का आमदार होत नाही, त्यामुळे जयंत पाटील यांना चांगलेच टेन्शन आले आहे। जत विधानसभा हातकणंगले व सांगली लोकसभेसाठी त्यांनी सर्वे केला, पण सर्वेत नापास झाले। सत्ता व पैसा यावर राजकारणात मस्ती करायचे दिवस आता संपले असल्याचा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांना लगावलाय। सांगलीतील सत्कार समारंभात ते बोलत होते। दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची आहे, पण बँकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई होणं आवश्यक आहे। मानगंगा महांकाली कारखान्याची जमीन विकून सभासदांचा कारखान्यावरील हक्क काढून घेतला जातोय, पण मी गप्प बसणार नाही। बँकेच्या सर्व कारभाराची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। वेळ प्रसंगी सरकार विरोधात संघर्ष देखील करू, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय। तर बाजार समितीमध्ये देखील भ्रष्ट कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अधिकारी म्हणून कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा थेट जनतेत मिसळून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावणारे अधिकारी दुर्मिळ होत चाललेत। त्यापैकी एक म्हणजे विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे। तहसीलदार टोंपे यांच्या या कार्यतत्परतेमुळे खानापूर तालुक्यातील करंजे येथील तब्बल 45 वर्ष प्रलंबित असणारा जुना रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलाय। करंजे येथील सूर्यवंशी मळ्यात जाणाऱ्या रस्त्याचा तब्बल 45 वर्ष वाद चालू असलेल्या या रस्त्याचा विषय मार्गी लागलाय। हा रस्त्याचा विषय प्रलंबित होता। या रस्त्याच्या स्थळ पाहणीसाठी तहसीलदार योगेश्वर टोंपे हे गेले होते। त्यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी तत्परता दाखवत संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून समन्वय घडवून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सर्वांनी वाद संपवून रस्त्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं। त्यास सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित शेतकऱ्यांनी लोकसहभागातून 3 किलोमीटर लांबीचा रस्ता शेतातून न नेता बांधावरून सर्वांच्या संमतीने पूर्ण केलाय। करंजे येथील तब्बल 45 वर्ष वादामुळे प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडवून हा विषय मार्गी लागलाय। तहसीलदार टोंपे यांच्या या कार्यतत्परतेमुळे खानापूर तालुक्यातील करंजे येथील तब्बल 45 वर्ष प्रलंबित असणाऱ्या जुन्या रस्त्याचा प्रश्न शांतता मार्गाने मार्गी लागलाय। त्याबद्दल करंजे ग्रामपंचायत कार्यालयाचे करंजे ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार योगेश्वर टोंपे यांचा विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले। कवठेमंकाळ तालुक्यातील एका गावातील एका 20 वर्षीय तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून शरीर संबंध ठेवून गर्भवती केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने पीडिता आणि तिच्या आईवडिलास जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील दोघांविरुद्ध कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। चंद्रकांत बाळासाहेब पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबतची फिर्याद स्वतः पीडिता महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे। कवठेमंकाळ तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून डोंगरगाव येथील चंद्रकांत बाळासाहेब पाटील यांनी कवठेमंकाळ येथील हॉटेल शिवार लॉज येथे शरीर संबंध ठेवलेत।
त्यातून पीडित महिला गरोदर राहिल्याने पीडित महिला आणि तिच्या आई वडिलांनी चंद्रकांत पाटील यांना लग्नासंदर्भात विचारणा केली, परंतु आरोपीने लग्नास नकार दिला. तसेच पीडिता महिला अनुसूचित जाती घटकातील आहे हे माहीत असताना बाळासाहेब पाटील यांनी जातीवाचक शिवेगाळ करून त्यांना धमकावले. त्यामुळे पीडित महिलेने स्वतः कवटेमंका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी चंद्रकांत बाळासाहेब पाटील आणि बाळासाहेब पाटील राहणार डोंगरगाव तालुका सांगोला यांच्या विरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आधुनिक जीवनशैली आणि धावत्या युगामध्ये आरोग्याची जपणूक महत्त्वाची असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक संतुलन या त्रिसूत्रीचा अवलंब आवश्यक आहे, असे मत जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी व्यक्त केले. एलूर येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित आरोग्य शिबिराच्या निमित्ताने ते बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संलग्नतेने हे शिबिर पार पडले. यावेळी वनश्री दूध संघाचे चेअरमन सम्राट महाडिक यांची उपस्थिती होती. या शिबिरात 1100 जणांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. राहुल महाडिक म्हणाले, निर्मलग्राम एलूर येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वारसा जपत प्रतिवर्षी राबवण्यात येणाऱ्या शिबिरामुळे आजवर हजारो रुग्णांना लाभ झालाय. सम्राट महाडिक म्हणाले, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वरोग निदान आणि रुग्णांची मोफत तपासणी होते. या वैशिष्ट्यांसह वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती आणि सवलती विषयाचा तपशील एकत्रितरित्या उपलब्ध झाल्यामुळे याचा फायदा होणार आहे. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवण्यात येणाऱ्या विधायक उपक्रमामुळे जनसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनकारांचा सन्मान आणि कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते 125 कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण विशाल खोले महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन केलं होतं. या कीर्तनाचा हजारो स्त्री, पुरुष आणि युवा भाविकांनी लाभ घेतलाय. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतीकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.